नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आपण चाललेलो आहेत ते त्रिकुटे किल्ल्यांचं अलंग, मदन आणि कुलंग हे 3 किल्ले करण्यासाठी निघालो. आता आपण कासारा स्टेशनला आहे आणि इकडनं आता आपली गाडी शोधतो आहे. अंधार आहे अजून तरी भरपूर, कारण शेवटची कासारा बघून आलो आपण. इकडे गाडी आपली या साईडला इकडे. हां, इकडे बघा महेश सर. हां, तर आता इकडनं आता आपण आंबेवाडी दे, इकडनं आपण चाललोय मदनगडावरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण मदनगडाचा व्हिडिओ करणार आहोत आणि आता आपण त्या किल्ल्याच्या पायथ्याशी उभे आहे. इकडनं आपण आज मदनगड एक्सप्लोर करणार आहे आणि नंतर अलंग आणि कुलंग हे 3 किल्ले करणार आहोत, परंतु त्याचे वेगळे व्हिडिओ नाही. आज आपण फक्त मदन एक्सप्लोर करतो आहे. तर चला आता ट्रेक आपला चालू होते मदनगडाला. अजून तर अंधार आहे भरपूर, एवढं दिसत नाही स्पष्ट. आपण कारण आता बॅटरी लावून थोडंसं चाललेलं आहे. आता आपण आंबेवाडीला आहे, जो आपण 3 किल्ले करणार आहे, अलंग, मदन आणि कुलंग. तर आंबेवाडीमधून आपण आता ट्रेक स्टार्ट करतो आहे. सकाळचे 5 वाजलेत, थोडा अंधाराची, परंतु अंधाराचा ट्रेक चालू आहे. हे बघा, या ठिकाणी आंबेवाडीचा बोर्ड आहे इकडे. आंबेवाडी आणि ही बस आहे, या ठिकाणी बस येते, परंतु हिचा टाईम आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही, कारण आपण यायच्या आधीपासून ही उभी मुक्कामी आलेली. तर आता आपण आंबेवाडीतून निघतोय, आंबेवाडीच्या कमानीच्या बाहेर आलो आणि या ठिकाणावरून इगतपुरीनं 20 किलोमीटर आहे, त्याचा बोर्ड आहे या ठिकाणी. तर म्हणजे जर तुम्हाला इकडे यायचं असेल ना, पब्लिक ट्रान्सपोर्टने एक बस पण येते, परंतु तिचा टाईम माहीत नाही, कारण आपण यायच्या अगोदरपासून तिथं पार्किंगला उभी ती बहुतेक सकाळी या ठिकाणावरून निघणार असेल. पण येतानाचा टायमिंग आपण हे विचारून म्हणजे जो लोकल व्यक्ती त्याला विचारू थोड्या वेळाने, तो सोपा पडेल. 4:45 झाले. तर आता 4:45 झाले. 4:45 वाजता आपला ट्रेक चालू झालेला आहे, ही आंबेवाडी पाठीमागं. आणि आता आपण मदनगडासाठी इकडनं निघतोय. आता पहिलं मदनगड करणार, अंधार खूप आहे इकडे. हां, मदन हे बघा, हे आपले ग्रुप मेंबर आहेत सगळे. थोडंसं उजाडल्यावरती सगळ्यांची ओळख करून देऊ, कारण आता खूप अंधार आहे, आपल्याला पटपट वरती जायचं आहे, कारण जो आपला गाईड आहे तो पुढं पटापट गेलेला आहे. मदनगडावर चढताना आहे ना, अशी वाट आहे, एकदम पाण्याच्या गळीसारखी वाट वाटते आणि साईडने पूर्ण झाडी. तर त्याच्या मधोमध आपल्याला बरोबर वरती चढायचं आहे. तर आता आपण मदनगडाच्या पायथ्याशी अशा ठिकाणी पोहोचलो, ज्या ठिकाणावरून 3 किल्ल्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्याचं एक कातळावरती शिल्प कोरलेलं आहे या ठिकाणी ना. हे दिसतंय ना इकडं. हो गया हे वाला हे वाला मागे हे बघा, हा मॅप आहे. हा अलंग, हा मदन आणि हा कुलंग, हे 3. आणि या ठिकाणी आता आपण सध्या उभं याच्यामध्ये, म्हणजे इकडनं 3 ठिकाणी जायला रस्ता आहे. तर आता त्या कातळ शिल्पापासून आपण सरळ आहे ना राईट साईडने पुढं निघालेलो आहे आणि आपण आता मदन किल्ल्याकडे जाणार आहे. आता आपल्याला पहिला मदन किल्ला करायचा आहे. पूर्ण अंधार आहे अजूनही. तर आता मदनगड चढताना ना आपल्याला एकदम डोक्यावरची चढाई असते ना सरळ, तशी चढाई आहे. फक्त चढताना जो रस्ता आहे ना तो थोडा इझी आहे, म्हणजे अवघड नाही. बहुतेक हा पाण्याचा रस्ता आहे. इकडनं आपले मित्रमंडळी वरती चढत आहे आणि एवढं असंच इकडं वरती जायचं आपल्याला पूर्ण. आजचा जो मदनगडाचा ट्रेक आहे ना, आपण एकदम सकाळी चालू केला होता, त्यावेळेस खूप अंधार होता, कारण आंबेवाडी गावातून आपण ज्यावेळेस ट्रेक चालू केला ना त्यावेळेस 4:30 ते 4:45 वाजले होते, काही दिसत नव्हतं. या किल्ल्याकडे येण्यासाठी तुम्हाला इगतपुरीपासून 20 किलोमीटरवरती अंतरावरती जे आंबेवाडी गाव आहे, हे पायथ्याचं गाव आहे, त्या ठिकाणावरती बस सेवा आहे, परंतु त्या टायमाचे आहेत. त्याचा एक्झॅक्ट टाईम आपल्याला माहीत नाही. आपण कचऱ्यावरून गाडी करून या ठिकाणी पोहोचलो आणि तिकडनं आपला ट्रेक स्टार्ट केला.
हे ट्रेक थोडेसे अवघड आहे. या ठिकाणी टेक्निकल सपोर्टची गरज लागते, कारण टेक्निकल सपोर्ट असेल तरच या ठिकाणी तुम्ही या. आता आपण मदन किल्ल्यावरती चाललेलो आहे. तिकडनं पुन्हा परत खाली उतरून अलंग किल्ल्यावर जाणार आहे. तर आता पूर्ण खडी चढाई वरती चढून आल्यानंतर ना दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत बघा. या ठिकाणी ना हे कोरीव पायऱ्या आहेत दगडामध्ये. मदनगडाकडे जाताना पायऱ्या लागतात. या ठिकाणावरून चढाई चालू होती कातळात. हे बघा कोरलेल्या पायऱ्या आहेत. हा जो येणारा पॅच आहे ना थोडासा रिस्की आहे. इकडनं साईडने कपरने आपल्याला वरती यायचं आहे. आणि बघा हे असं खोबण्यांमधून वर चढायचं आहे. इकडनं वरती असं आपल्याला इकडे वरती चढायचं आहे. जो किल्ला एक्सप्लोर करतोय ना, नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी तालुका आहे, त्यामधील जे पायतसगाव अंबावणे त्या ठिकाणचा मदनगड करतोय. हा जो मदनगड आहे ना, कळसुबाईची जी डोंगर रांग आहे ना, त्या रांगेमध्ये हा मोडतो. आता पाठीमाग जर तुम्ही बघितलं ना, तिथून आपल्याला चढायचं आहे. थोडंसं क्लाइम्बिंग आहे या ठिकाणी, आणि तिकडनं आपल्याला मदनगडावरती जायचं आहे. आजच्या ट्रेकमध्ये आपल्यावर जयंत सर, नमस्कार. दिगंबर, अविनाश. इंजर्ड असताना पण तो चढतोय किल्ला. आणि तिकडे आपले ग्रुप लीडर महेश सर. मला नाही वाटत खेचतायत लोक. आपल्याला बघा या स्पॉटला नाही, इथं क्लाइम्बिंग आहे थोडे, कारण तिथं आपलं भरपूर वेळ जाणार आहे. बरीच गर्दी या ठिकाणी, भरपूर गर्दी झाली. पाठीमागे जर बघितलं ना आपण एकदम खालून त्या ठिकाणावरून वरती चढलो. सगळ्यांनी घाला टी शर्ट. वरती चढल्यानंतर दोन्ही कातळाच्या मध्ये अशा पायऱ्या कोरलेल्या आहे. त्या ठिकाणावरून एकच माणूस चालू शकतो वरती. फायनली आता आपण आहे ना सगळ्या जे किल्ले लाईनीमध्ये या ठिकाणी AMK त्या पायथ्याशी पोचलो. इकडनं आपण सरळ पुढे गेलो ना तर इकडं मदनगड आहे, आणि आपल्याला पहिलं तिकडे जायचं. आजचा पहिला व्हिडिओ आपला मदनगडाचा असणार आहे. त्या ठिकाणी आपण आता मोस्टली 8 तासामध्ये वरती मदनगडावर पोचू. आपण हे साईड जो रोड निघतो ना इकडनं, तो पूर्ण कपारीने मदनगडावर जातो. पूर्ण डोंगर रांगेच्या पायथ्याने आपण म्हणजे कपारीने सरळ चाललेलो आहे पुढं मदनगडासाठी. हा जो मदनगड आहे ना, अलंग आणि कुलंग या दोघांच्या मध्यभागी, आणि याच्यावर जाण्यासाठी दोन्ही किल्ल्यांवरून वाटा आहेत. त्याचबरोबर खालून एक वाट येते, म्हणजे वरती ह्या किल्ल्यावर येण्यासाठी 3 ठिकाणावरून वाटा आहे. हा मध्यभागी असल्यामुळं दोन्ही साईडने त्याला वरती येण्यासाठी वाटा आहे. आणि ह्याचवरून 3 किल्ले केले जाते AMK म्हणून. परंतु आपण सिंगल किल्ले करणार, कारण आपला वेळ भरपूर आहे आपल्याकडे. एक दिवस आपण थांबणार आहे आपण. म्हणून आज आपण मदनगडावरती तो पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहे. तर आता जिथून कठीण चढाई ना मदनगडाची, त्या ठिकाणी आपण पोचलो. इकडनं या कपारीवरती जायचं आहे आणि तिथून वर चढायचं आपल्याला. एकदम खतरनाक प्यायच्या. इकडनं मदनगडाकडे जाताना बघा हा व्ही शेप इथे या ठिकाणी. हे इथून आपण आहे ना, हे हा जो व्ही शेप आहे ना, इकडं आलो आपण. आणि आता इकडं कपारी मदनगडाकडे. आता थोडासा हार्ड पॅच येतोय पुढं, एकदम कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत ना तिकडनं. हे बघा इकडनं मदनगडाचा हार्ड पॅच आला आता. हा जो बाण आहे ना, इकडनं वरती चढायचं आपल्याला. इकडनं पूर्ण हे असं वरती आणि वरती जायचं. आता करा हार्ड पॅच चालू झाला. इकडे वरती जायचं टोकावर. इकडनं बघा सगळं डेंजर भाग आहे. हा पूर्ण पायऱ्या आहे कोरलेल्या दगडामध्ये. इकडनं आपल्याला असं वरती जायचं. इकडं खाली जर बघितलं ना पूर्ण दरी.
हा संपूर्ण पायरी मार्ग आहे मदनगडाकडे जाणारा. इकडनं आपण चढ झालो. आता या पॅच लावून इथं परत वरती इकडे वरती जातात काय पाठीमागे. या मार्गाने आपण इथून आलो ह्या आणि आता इकडनं वरती चालतोय. हा पूर्ण दगडी जिना आहे. त्याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे हेच आहे का दगडात कोरले पूर्ण वरपर्यंत पायऱ्या आहे त्याच्या कडेकडेने पूर्ण. खाली जर बघितलं ना पूर्ण दरी आहे बघा. ही खाली पूर्ण दरी. आपला ना ट्रेक तो त्या गावातून चालू झाला होता. तिकडनं पूर्ण असं राऊंड मारत मारत ह्या कपरला पूर्ण लागून इकडं वरती चढलो आपण. खूप मोठा पॅच आहे खतरनाक. तर आता आपण अशा एका पॅचला पोचलो आहे मदनगडाच्या ज्या ठिकाणावरून हार्नेसची गरज आहे. थोडंसं क्लाइम्बिंगचा पॅच आहे. तिकडनं आपल्या हार्नेस अजून आलं नाही म्हणून आता इथे थांबतोय आपण या ठिकाणी या पॅचला. हे बघा इकडं ते हार्नेस फिट करून नंतर ही रस्सी एवढी. ते लावून जाऊ. अरे छोटंसं आहे पण रिस्क नको म्हणून ते जाऊन देत नाही. एवढं अरे काय नाही एवढंच पाहिजे की हे बघ अवघड पाहिजे. आतेच नाही तुम्हाला नको रिस्क कशाला तेच ना नको रिस्क म्हणलं ना. एक एक्स्ट्रा कोणाकडे अरे नाही 5 कमी. चल एक चल. तर छोटासा पॅच होता त्यासाठी हार्नेसची आपल्याला तरी गरज वाटत नाही. नवीन माणसासाठी ठीक आहे परंतु सेफ्टी गरजेची आहे. जर तुम्ही नवीन असाल तर हार्नेस लावा या ठिकाणी नक्कीच. कारण रिस्क घेऊ नका. आताच थोड्या दिवसापूर्वी या ठिकाणी एक इन्सिडेंट झाला होता. असं खाली लोकल व्यक्ती सांगत होते. 1-2-3 हफ्त्यापूर्वी झाला होता. अजून एक डेंजर पॅच इकडे मदनगड पण आपण एकदम इझी बोललो होतो परंतु तो पण हार्ड आहे. एक पॅच कंप्लीट केला अवघड आणि आता दुसऱ्या पॅचला पोचले. त्या ठिकाणी वेटिंगला बसले कारण पुढं भरपूर गर्दी आहे या ठिकाणी. आज सॅटर्डे संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना खूप वेळ लागणार आहे आपला. या किल्ल्यावरती भरपूर वेळ लागणार आहे मदनगडावरती. तेव्हा आपले मित्रमंडळी सगळे इकडे बसलेत लाईनला. राम राम मंडळी. ट्रॅफिक जाम झाले वरती मदनगडावर. तेव्हा सगळे लाईनीत बसलेत बिचारे. नमस्कार. याला सांग ना रे मी करू याला. इथं मेन पॅच आहे अवघड अजून. अरे डोर आला सदा डोर आला. खाली बघा दरी. याला जगतालाच पाठव याला. हे बघा हा क्लाइम्बिंगचा पॅच आहे. एक 30-40 फुटाचा. एवढंच अवघड पाहिजे बाकी वरती आपण पोचतोय म्हणजे. तर चला आता टेक्निकल सेटअप रेडी झालेला आहे आणि हे बघा इकडे दिगंबरला पण रेडी करतोय संधी. तर आता इकडनं आपल्याला क्लाइम्बिंग करायची. हे बघा इथे वरती चालू नाही इथं. आता थोडा आपल्याला कॅमेरा ठेवायला लागणार आहे कारण आपण जे फिट करण्यासाठी जे हेडला आहे ना ते आणलेले नाही. तर आता डायरेक्ट वरती जाऊनच कॅमेरा चालू करू. काढू नका बघा माहिती हा पॅच बघा इथून चढायचं मदनगडावर चढण्यासाठी हा क्लाइम्बिंगचा पॅच आणि इकडनंच रिटर्न खाली उतरायचं आपल्याला. तर आता चला तो वरती जायचंय. तर फायनली वरती पोहोचले. ते बघा हा क्लाइम्बिंगचा पॅच होता इकडनं वरती चढतात आहे. इकडनं वरती आलोय. आता आपल्याला वरती एक्सप्लोर करायला जायचं किल्ला. लवकर जाऊ कारण वरती 1/2 तासात वरती पोहोचणार आपण. तर आता आपण मदन किल्ल्यावरती चाललोय आणि जो क्लाइम्बिंगचा पॅच क्लिअर करून वरती आल्यानंतर ना साईडने पूर्ण अशी कपर आहे. इकडं वरती कातळ आहे त्याच्या साईडने आता परत वरती जात. पूर्ण रस्ता आहे ना हा साईडने कपरीने कातळ फुले. त्या किल्ल्यावर जास्त असे काही अवशेष नाही. पाण्याच्या टाक्या वगैरे फक्त पाहण्यासारखे. त्यामुळे 1/2 तासामध्ये एक्सप्लोर करून खाली निघते. समोरचा जर व्ह्यू बघितला ना एक नंबर इकडे खतरनाक. हे खाली जर बघितलं ना पूर्ण दरी आणि आपण पूर्ण साईडनी कपरीने इकडनं चाललो आहे. एवढाच रस्ता आहे फक्त पायवाट जाण्यासाठी. थोडं जरी इकडे झालं तरी खाली दरी. थोडंसं काळजीपूर्वक चालणं गरजेचं आहे मदनवर येताना. पण पहिलं वाटलं होतं मदन एकदम इझी आरामात वरती पोहोचणार आपण
परंतु 2-3 पॅच त्याचे आहेत अवघड आहे. एका ठिकाणी क्लाइम्बिंग वगैरे, बाकी भरपूर ठिकाणी बघा अशा कातळात कोरलेल्या दगड्यामध्ये पायऱ्या आहेत बऱ्याच ठिकाणी. या पायऱ्या क्रॉस करून वरती आल्यानंतर ना आपण हे बघा हे पूर्ण साईडनी पायऱ्या तिथून वरती चढायचे. समोरचा जर व्ह्यू बघितला ना एकदम खतरनाक आहे. हा जो पॅच बघा पठारासारखा आणि खाली पूर्ण कडा आहे आणि इकडं पूर्ण डोंगर खतरनाक दिसतात एकदम. पूर्ण दगडी कातळ कोरली ज्या पायऱ्या ना एकदम छोट्या हाफ साईजमध्ये. साईडला पूर्ण दरी खतरनाक. हो आता थोडे मोठ्या पायऱ्या आल्या. प्रवेश जोरात आला असं वाटायला लागले आता. इकडे थोडीसे पडल्यात आणि बघा हो पाण्याची टाकी. हे बघा पाणी पिण्यायोग्य नाही परंतु ठीक आहे. पाण्याची टाकी पायऱ्या चढून वरती आल्यानंतर ना बाजूलाच पाण्याची टाकी या ठिकाणी आणि इकडनं आपल्याला वरती जायचं आहे. फायनली मित्रांनो आपण मदनगडावर पोचलेलो आहे. हा पूर्ण मदनगडाचा एरिया आहे. एक मेन टॉप एरिया आहे आणि जिकडनं आपला मदनगडावरती एंट्री होती त्याच्या जस्ट समोरच पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा इथं या पाण्याच्या टाक्या आहेत पूर्ण. 1-2 दिसतात इथून. एक पाणी तर स्वच्छ वाटतं एकदम. ही एक खूप मोठे टाके 2. यातलं थोडं पाणी खराब आहे परंतु ह्याच्यामध्ये पाणी स्वच्छ आहे एकदम. 2 पाण्याच्या टाक्या आहेत. बाकी दुसरं जास्त काय अवशेष नाही किल्ल्यावर. आपण एक फेरफटका मारू पूर्ण आणि नंतर खाली उतरणार आहे कारण आपल्याला तिथून रॅपलिंग करायची. तिथं खूप गर्दी होणार आहे आज. जास्त गर्दी इकडे किल्ल्यावर. हे बघा हे मदनगडावरील किल्ल्याचे अवशेष वाड्याचे असेल बहुतेक किंवा चौकी असेल कारण एंट्रीवरतीच आहे. चौथर राहिला एवढ्या साईडचं पूर्ण आणि या ठिकाणी पण आहे इकडं पलीकडं. हे बघा ह्या या ठिकाणी 2 अवशेष आहेत. पूर्ण पडझड झालेली आहे पण हाय बघण्यासारखे व्यवस्थित. बाकी आपण आता तिकडे वरती त्या स्पॉटला ना टोकावर संध्याकाळी निवांतच बसायचं ना. तर फायनली मित्रांनो जो मदनगड आहे त्याच्या पूर्ण मेन टॉपवर आपण पोचलेलो आहे. आता इथून जर तुम्ही बघितलं ना हे बघा हा कुलंग आहे इकडं आणि हा आपल्याला शेवटी करायचं आहे मला. परंतु इकडं अलंग आणि हा मदन इकडं कुलंग आणि आपण बरोबर मध्यभागी. हा पूर्ण पॅच हा किल्ल्याचा आहे. फक्त त्या ठिकाणी 2 पाण्याचे टाके आहे. तिथं थोडेसे 2-3 अवशेष याचे वाड्याचे आहेत. इकडे या ठिकाणी कॅम्पिंगसाठी थोडासा पॅच आहे. बाकी दुसरं किल्ल्यावर पाहण्यासारखं काही नाही. किल्ला मोकळा आहे. तर आता आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अलंग किल्ल्यावरती. बाय. हां तर आता आपण मदनगड उतरलेलो आहे. बघ तिकडनं आहे ना आपण त्या टॉपला होतो वरती. तिकडनं आता खाली उतरलो आणि या पूर्ण कपारीने जसं गेलो होतो आपण वरती चढायला त्याचप्रमाणे खाली उतरलं. तर आता आपण याच्याकडे चालू आहे अलंगगडाकडे. आता आपला दुसरा जो गड आहे AMK मधला अलंगगड तो एक्सप्लोअर करणार आहे आता इथून पुढं. तर थोडंसं नाश्ता वगैरे करूया आणि नंतर पुढे निघूया.